कोल्हापूर जिल्ह्यातील शाहूवाडी तालुक्यातील आलतूर ते पुसारले धनगरवाडा मार्गावर प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या खाजगी जमिनीतून बेकायदेशीरपणे रस्ता तयार करण्याचे काम सुरू असल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. सुमारे 33 शेतकऱ्यांच्या खाजगी शेतजमिनीतून 8.5 मीटर रुंदीचा रस्ता तयार करण्यासाठी जेसीबी आणि पोकल्यांच्या सहाय्याने मोठ्या प्रमाणात उत्खनन करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे याबाबत कोणतीही नोटीस, अधिग्रहण प्रक्रिया किंवा ग्रामपंचायतीची मागणी नसल्याचा दावा शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. तसेच उत्खननातून मोठ्या प्रमाणात मुरुम काढून ट्रॅक्टर व डंपरच्या सहाय्याने वाहतूक करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधितावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. अत्यंत दुर्गम आणि डोंगर दऱ्यात वसलेल्या शाहूवाडी तालुक्यातल्या आलतूर या ठिकाणी आपण आहोत. खरं तर इथं एका रस्त्याचं काम सुरू आहे प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून. ते काम नेमक्या कशा पद्धतीनं सुरू झालं आहे किंवा इथल्या शेतकऱ्यांच्या त्यासाठी काही परमिशन घेतलीत का, अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरे खरं तर आज आपण या ठिकाणी घेणार आहोत. आपल्यासोबत या गावातले काही शेतकरी आणि शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे नेते जे आबासाहेब पाटील आहेत, ती सगळी मंडळी आपल्यासोबत आहेत. आबा, ह्या रस्त्याचं काम जे आहे ते कशा पद्धतीने झालं आहे, तुमच्या काय परवानग्या वगैरे ह्यांनी घेतलेल्या का, तो रस्ता तुमच्यासाठी कितपत महत्त्वाचा किंवा फायदेशीर राहणार आहे? तर आम्हाला देखील नोटीस वगैरे असं काहीच त्यांनी दिलेलं नाही. फक्त याच्यामधून ग्राम सडक योजनेतून रस्ता होतो एवढंच सूचना होतोय ते होतोय रस्ता, पण त्याचा कुठला एवढं मोठं कामं झाली त्याचं काहीतरी मोबदला वगैरे अशातलं काहीच विषय घेतच नाही ती. आणि त्याच्यामुळं आम्हाला मोठं जीणं मुश्किल झालं आहे. असे यांचे कोण नाहीत, काय नाहीत, रोज टाचाक असतात या घरी. जवळजवळ माझी जवळ 2-2.5 एकर ह्या कोपऱ्यापासून त्या कॉर्नरपर्यंत जागा गेली आहे. आणि एवढं मोठं गेल्या 15 दिवसापूर्वी मी आलो, अरे खोदू नका. नाही, तुमचं साहेब काही ना काहीतरी हिशेब करणार आहे, तर तुम्ही शांत बसा. ह्याच्या पलीकडे काय बोलतच नाहीत. मग आता ह्याच्या पुढचे आमचं काय चालणार? मग आता आमचे हे साहेब ते बोललेत की निदान आपण अशा पद्धतीनं काम करूया. त्याच्या पाठी मग आम्ही जे शेतकरी सर्व हाय पाठोपाठ. हा नेमका काय विषय आहे आणि कशा पद्धतीनं हे सगळं सुरू आहे? पुसाळे ते पुसाळे धनगरवाडा असा हा रस्त्याचा एक मॅप त्यांनी आम्हाला दाखवला. प्रधानमंत्री सडक योजनेच्या अंतर्गत त्यांनी जे 43 नंबरला त्याची मान्यता घेतलेली आहे, त्याच्यामध्ये हा रस्ता 9 किलोमीटरचा रस्ता आहे. 7.5 कोटीचं बजेट मंजूर आहे. हा रस्ता गेल्या 4 वर्षापासून करायचा प्रयत्न चालू आहे. हा रस्ता शेतकऱ्याने बंद पाडला होता. ह्या रस्त्याचा जो मधला रस्ता आहे की आळतूर ते आळतूर धनगरवाडा, याचा कुठेही रस्त्याचा उल्लेख नाही. तसा दाखला, ह्या रस्त्याची नोंद किंवा काही असे ग्रामपंचायतीने दाखला दिलेला आहे की अशा पद्धतीचा रस्ता आमच्याकडे नोंद नाही. दुसरी गोष्ट, ग्रामपंचायतीनं नकाशासुद्धा दिलेला आहे की जो गावचा नकाशा आहे, पानंद रस्ता वगैरे आहे, तो वेगळा रस्ता आहे, त्याचा मार्ग वेगळा आहे. इथं कुठलाही अशा पद्धतीचा मार्ग वगैरे याच्यामध्ये दिसत. हे सगळे 33 शेतकरी या ठिकाणी आहेत. आणि या 33 शेतकऱ्यांच्यामध्ये कोणाची 5 एकर गेली, कोणाचे 2 एकर गेले, कोणाचे 15 गुंठे गेले, कोणाचे 20 गुंठे गेले. अशी सगळी 15 गुंठ्यापासून ते 3 ते 3.5, 5-5 एकरपर्यंत लोकांच्या जमिनी बेधडकपणे खोदून टाकलेले आहेत. हे सगळं उकरून टाकलं. इथला माल काढून नेलेला आहे, मुरुम काढून नेलेला आहे मोठ्या प्रमाणामध्ये. हा मुरुम कुठं नेला, कुठं टाकला, याचं काही केलं, काही घेणं देणं नाही. आणि शेतकऱ्यांना इथं दमदाटी केली जाते. इथं जे अधिकारी आहेत, तो कोण ज्युनियर इंजिनियर सातपुते नावाची, त्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना सांगितलं, कोण आगाऊपणा करतो मी बघतो, तिथं काम थांबव, पुढं काम चालू करा. इथं दुसरे त्यांचे कंत्राटदार आहेत, मोहिते म्हणून सब कॉन्ट्रॅक्टर. हे काम लखनौच्या चोपडे नावाच्या कंत्राटदाराला दिलेलं आहे. काम करते कोल्हापूरचे मोहिते. आणि हा रस्ता मुळात नोंदच नाही आहे. पण हा रस्ता आळतूर धनगरवाडा ते आळतूर गाव हा रस्ता नाहीच आहे ना. पण रस्ता नसताना तुम्ही मधून रस्ता कसा खोदला? तुमच्याकडे काय प्रूफ आहे? तुम्ही ज्यावेळेस रस्ता करताय, रस्ता ॲक्वायरेशन करण्यासाठी तुम्ही शेतकरी नोटिसा दिल्यात का? कायदेशीर बाबी तपासायला लागतील ना, की हे शेतकरी आहेत, शेतकऱ्यांची जमीन रस्त्यासाठी घेतोय, ह्याची मोजणी झाली का? किती क्षेत्र आपण जे घेणार आहोत त्याचा तुम्ही सरकारी मोबदला देणार आहात का नाही देणार आहात? कशा पद्धतीचा रस्ता होणार आहे हे शासन विचारणार नाही. महसूल विभाग आहे, तहसीलदारांना माहीत नाही, तलाट्यांना माहीत नाही.
आणि हिने रिटर्न काम करायचं चालू केलं आहे. कुणाच्या जीवावर करताय ते जाहीर करा. तुम्हाला रस्ता करायसाठी कुणी सांगितलं? कुठल्या लोकप्रतिनिधींनी सांगितलं का? स्थानिक पुढाऱ्यांनी सांगितलं का? तुम्हाला हा मार्ग दाखवणारी माणसं कोण आहेत ती दाखवा. आता यांच्यावर गुन्हा दाखल करा. आमची सगळी शेतकऱ्यांच्या वतीनं स्पष्ट मागणी आहे. मोठ्या प्रमाणात जे उत्खनन झालेलं आहे ह्या उत्खननाचा 100% पंचनामे झाले पाहिजेत. मोठ्या प्रमाणामध्ये इथला जो मुरुम उकरलेला आहे हा मुरुम कुणी नेला, कुठं नेला, त्याच्यावरती सगळा 100% शासनाचा महसूल भरलेला नाही. हे बेधडकपणे बेकायदेशीरपणे उत्खनन केलेलं आहे. ह्याचा रॉयल्टीसुद्धा यांनी बुडवलेली आहे. सरकारची दिशाभूल केलेली आहे. आणि त्या संदर्भात आता तहसीलदार आणि सर्कल मॅडम आहेत, तलाठी मॅडम आहेत, हे पंचनामा करतीलच. यांच्यावरती आमची मागणी आहे की रितसर तहसीलदाराने यांच्यावर गुन्हा दाखल करावा. ज्या यंत्रणेने हे काम केलेलं आहे त्या यंत्रणेने तो गुन्हा दाखल झाला. नुकसान भरपाई शेतकऱ्याला मिळाली पाहिजे. आमची सगळी रानं खराब करून टाकलेली आहेत. इथं गवत निघणार होतं. आमच्याकडे जमिनी नाहीत. पुनर्वसनाखाली या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या, राहिला डोंगर दऱ्या. आणि ह्यातलं गवत कापायचं, त्या गवत नेऊन घरात ठेवायचं आणि दुधच जनावरं सांभाळून आम्ही आमचं घर चालवायची. आमची जर कोण घरदारं उद्ध्वस्त करत असतील तर ह्या हरामखोरांना आम्ही सोडणार नाही. आपल्यासोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे काही वरिष्ठ अधिकारी जे आहेत ते आपल्यासोबत आहेत. साहेब, हा जो रस्ता झाला आहे खरं तर आता या शेतकऱ्यांच्या काही तक्रारी आहेत. शेतकरी त्यांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणलेला आहे. ह्या रस्त्याला कशा पद्धतीनं मान्यता दिली आणि कसं काय, म्हणजे हे एवढं सारं काम असं कशा पद्धतीनं झालं? मुख्यमंत्री सडक योजनेतून 23-24मध्ये 22-23च्या 22-23च्या ह्याच्यातून काम मंजूर झालेलं आहे. प्रधानमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक 2मधून ह्या रस्त्याचं डेस्टिनेशन कोऑर्डिनेटरप्रमाणे मध्यवाडी ते पुसारले धनगरवाडा असं आहे. आणि त्यानुसार तो विहार 68 इथेचं डेस्टिनेशन आहे ग्रामीण मार्गाचं. आता यापूर्वी जिल्हा परिषदेतून या रस्त्यावर 20 लाखाचं काम करण्यात आलं होतं. तर आम्ही आता जो रेखांकन केलेलं आहे त्याप्रमाणे यापूर्वी या रस्त्यावर 20 लाखाचं काम झालेलं आहे. त्यानुसार आम्ही हा रस्ता सूचित केला होता. त्याप्रमाणे अंदाजपत्र तयार केलं होतं. मुळात हा रस्ता म्हणजे शेतकऱ्यांचं असं म्हणणं आहे की ह्या रस्त्याची आम्ही मागणीच केलेली नाही किंवा हा रस्ता आमच्या हिताचा नाही, तरीसुद्धा मग कशा पद्धतीने हे म्हणजे कुणाच्या आदेशानुसार हे काम मुख्यमंत्री सडक योजनेतून मंजूर होत असताना जिल्हास्तरीय कमिटी असते. त्याच्यामध्ये पालकमंत्री त्याचे मुख्य असतात. त्यावेळचे सन्माननीय पालकमंत्री केसरकर साहेब होते. ते जिल्हा कमिटी लेवलला ती कमिटीमध्ये जिल्ह्यातील जी काही सगळी कामं होती त्यावेळेला त्यातून ते घेण्यात येतात. त्यातून ते मंजूर झाले. मागणी नसताना किंवा तसं ग्रामपंचायतीचं ठराव त्यांच्याकडे आहे की बाबा अशा पद्धतीचं आम्ही कुठलंही केलेलं नाही, तरीसुद्धा म्हणजे तरीसुद्धा कशी काय? माझ्या माहितीप्रमाणे मी तर सुरुवातीला नवीन लागलो त्यावेळेला माननीय त्यावेळचे खासदार, आमदार, माजी आमदार वगैरे पुसारले धनगरवाडावर एक मीटिंग झाली होती. त्यावेळेला आमचे तत्कालीन त्यावेळेचे उपअभियंता गायकवाड साहेब होते. तर त्यांनी त्यावेळेला धनगरवाडा जोडण्यासंदर्भात त्यांनी लोकांनी मागणी केली होती पुसारले धनगरवाडा. त्यातून ते मागणीनुसार ते जिल्हा कमिटीमधून ते मंजूर झालेलं. शेतकऱ्यांच्या परवानगीनं हा म्हणजे आपण तेच विचारलेलं की शेतकऱ्यांच्या परवानगीनं नाही दिलं. तर हे होते शासकीय अधिकारी. खरं तर त्यांनीसुद्धा आपल्याशी बोलताना हे कबूल केलेलं आहे की शेतकऱ्यांच्या परवानगीशिवाय या रस्त्याचं काम सुरू झालेलं आहे. जिल्हा कमिटीच्या बैठकीत ठरल्यानुसार खरं तर ह्या रस्त्याचं काम सुरू असल्याचं आपल्याशी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे. मागितल्याशिवाय रस्ता मिळत नाही. मग तहसीलदारानं रस्ता दिला नाही, जिल्हा मार्गात गेला कसा तिथं सांगा. बरं, ग्रामपंचायत नोटीस तिथे तुम्हाला 2-2 पत्र दिलेली आहेत. ग्रामपंचायत दाखले आहेत. ग्रामपंचायतनं प्रधानमंत्री सडक योजना, मुख्यमंत्री सडक योजना, इतर कोणत्याही योजनेअंतर्गत रस्ता मंजुरीबाबत कोणताही प्रस्ताव किंवा ठराव मागणी संबंध पाठवलेला नाही. दुसरा मुद्दा त्याच्यामध्ये 1900 अधिनियम 1966च्या कलम 143 जिल्हा मार्ग शेत रस्ता नोंदवण्यासाठी ग्रामपंचायतीमार्फत तहसीलकडे कोणताही लेखी अर्ज किंवा तसा प्रस्ताव शेतकऱ्यांच्याकडून आमच्याकडे आलेला नाही. हे तुमच्याकडे नसेल मग तुमचा रस्ता कसा चालू झाला, कोणी खोदाय लावला आणि ह्याचं तुम्ही काय करणार आहात, आणि याची सर्वस्वी जबाबदारी तहसीलदारांनी यांनी घ्यावी. तत्काळ याच्यावर कारवाई करावी, अन्यथा मोठं आंदोलन या तालुक्यामध्ये होईल.
आमचा जीव गेला तरी चालेल, परंतु ही मनमानी कारभार करणारा धडा शिकवल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. हे होते खरं तर या परिसरातले काही शेतकरी आणि शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील. हा रस्ता मुळात कुणाची मागणी नसताना हा रस्ता झालाच कसा, हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट, ह्या रस्त्यासाठी जे मोठ्या पद्धतीचं उत्खनन झालं आहे ते कुणाच्या आदेशानं झालं, कसं झालं, हा रस्ता लोकांच्या सोयीसाठी होतो आहे का ठेकेदारांच्या हितासाठी, या प्रश्नांची उत्तरं मिळणं गरजेचं आहे. जर यावर प्रशासनानं कडक कारवाई केली नाही तर मात्र तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडण्यात येईल, अशा पद्धतीचा जो इशारा आहे तो आत्ताच आपल्याशी बोलताना शेतकरी जन आक्रोश मोर्चाचे नेते जे आहेत आबासाहेब पाटील यांनी आपल्याशी बोलताना दिलेला आहे. कॅमेरामॅन संजय पाटील सह मी सतीश नागरे, ग्रामार्थ लाईव्ह.